जालना जिल्ह्यातील एका शांत गावात थंडीच्या रात्री ही थरकाप उडवणारी घटना घडली। शेतीत राबणाऱ्या सुमित नावाच्या शेतकऱ्याच्या कुटुंबावर दरोडेखोरांनी अमानुष हल्ला केला। घरात सुमित, त्याची आई रेखा, आत्या कल्पना, पत्नी स्वरा, भाऊ मयूर आणि छोटा मुलगा सगळे झोपले होते। मध्यरात्री 1:30 ते 2च्या सुमारास शांतता भंग पावत घराच्या दारावर जोरदार धक्के बसले आणि काही क्षणातच दार तोडून 6 दरोडेखोर घरात घुसले। त्यांच्या चेहऱ्यावर काळे कपडे होते आणि हातात लोखंडी रॉड व जाड काठ्या होत्या। प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच हल्ला दरोडेखोरांनी घरात घुसताच हिंसेचा वापर केला। सुमित आणि मयूर यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच दरोडेखोरांनी त्यांना काठीनं मारहाण केली आणि जाड रग टाकून खाली दाबले। शांत बस, आवाज केला तर संपवीन असा दम त्यांना देण्यात आला, ज्यामुळे ते पूर्णपणे हतबल झाले। घरातील पुरुषांना दाबून ठेवल्यानंतर दरोडेखोरांनी घरातील महिलांवर आपला मोर्चा वळवला। सुमितची आई रेखा यांनी "अहो का मारता, कोण आहात तुम्ही?" असं विचारताच एका दरोडेखोरानं लोखंडी रॉड त्यांच्या डोक्यावर मारला। रेखा यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले। आत्या कल्पनाही यांना काठीचा मार लागला आणि त्या जखमी झाल्या। दरोडेखोरांनी सुमितची पत्नी स्वराला बाजूला ढकलले आणि तिला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण करण्यास सुरुवात केली। ती रडत होती, ओरडत होती, पण ऐकणारे कुणीही नव्हते। दरोडेखोरांनी सोन्याच्या दागिन्याची आणि पैशाची मागणी केली। घाबरलेल्या स्वरानं थरथरत दागिन्याची पेटी आणि पैशाची जागा दाखवली। दरोडेखोरांनी कपाट तपासली आणि घरातील भांडी, कागदपत्रे, कपडे सगळं विस्कटून टाकलं। काही मिनिटातच त्यांनी रोख रक्कम आणि दागिने, इतर मौल्यवान वस्तू मिळून जवळपास 1,58,000 रुपयांचा माल लुटला आणि अंधारात चोरटे पसार झाले। दरोडेखोर निघून गेल्यावर सुमितनं स्वतःला मोकळं करून जखमी महिलांना आधार दिला आणि तातडीनं पोलिसांना संपर्क साधला। रात्रीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। तुटलेले दार, रक्त आणि गोंधळलेलं घर पाहून पोलिसांनी पंचनामा केला। श्वान पथक आले आणि पावलांचे ठसे नोंदवले गेले। जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि FIR दाखल झाला। पोलिसांनी केलेल्या कसून तपासात काही दिवसांनी एक महत्त्वाचा धागा सापडला। घराजवळ फिरणाऱ्या एका अनोळखी मोटरसायकलवरील दोघांनी दरोडेखोरांना माहिती पुरवली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी संपूर्ण तपास पुढे नेला आणि अखेरीस या भयानक गुन्ह्यात सामील असलेल्या 6ही दरोडेखोरांना अटक करण्यात आली। आरोपी पकडले गेले असले तरी त्या एका रात्रीच्या किंकाळ्या आणि हिंसेचा तो भयानक अनुभव त्या शेतकरी कुटुंबाच्या मनात कायमचं घर करून राहिलाय। या घटनेनं त्या कुटुंबाचे आयुष्य कायमस्वरूपी बदलून टाकलंय।